नमस्कार, मी प्रणया सुतार आणि तुम्ही पाहत आहात HPN मराठी न्यूज। एक अत्यंत महत्त्वाची आणि नदीकाठच्या नागरिकांची धाकधूक वाढवणारी बातमी थेट पंढरपुरातून। उजनी धरण आता 100% भरलेलं असून पूर नियंत्रणासाठी भीमा नदी पात्रात तब्बल 60,000 क्युसेकच्या अवाढव्य वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि याच पाण्यानं आता पंढरपूरमध्ये चांगलंच रौद्र रूप धारण केलंय। उजनीतून सुटलेला हा पाण्याचा लोंढा आता पंढरपुरात वेगानं धडकलाय। नेहमी शांत वाहणारी चंद्रभागा आता अक्षरशः रौद्र रूप धारण करतेय। पाण्याचा वेग आणि पातळी इतकी वाढलेली आहे की पंढरपूरच्या वाळवंटातील लहान मोठी सर्व मंदिरं पाण्यानं वेढली गेलेली आहेत, ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत। यातच सर्वात मोठी अपडेट म्हणजे पंढरपूरचा जुना आणि ऐतिहासिक दगडी पूल आता पुराच्या पाण्याखाली गडप झालाय। संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनानं या पुलावरील वाहतूक जी आहे ती आता पूर्णपणे बंद केलेली आहे। आणि हे संकट आता इथंच थांबत नाहीये। पुणे आणि उजनी धरण साखळी क्षेत्रात पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर उजनीतून होणारा हा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनानं भीमा नदीकाठच्या सर्व गावांना अलर्ट जारी केलाय। प्रशासनानं अत्यंत कडक शब्दात आवाहन केलंय की नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात उतरण्याचं धाडस करू नये आणि तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं। निसर्गाच्या या रौद्र रूपापुढे काळजी घेणं हाच एक उपाय आहे। पुराच्या प्रत्येक क्षणाच्या अपडेटवर आमचं बारीक लक्ष आहे। तुम्हीही सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी उजनीचे अपडेट असेल किंवा चंद्रभागेची काय परिस्थिती आहे ती सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। तोपर्यंत पाहत राहा HPN मराठी न्यूज।